नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या स्टडी गुरुकुल अँड प्ले या चॅनलमध्ये। आज आपण दिनदर्शिकेमधील महत्त्वाचे टॉपिक पाहणार आहोत। बघा, सामान्य वर्ष आणि लीप वर्ष। सामान्य वर्ष जर असेल म्हणजे साधारण वर्ष, साधारण वर्षात एका वर्षात 365 दिवस असतात। तसेच लीप वर्षामध्ये बघा, लीप वर्ष असेल तर एका वर्षामध्ये एकूण दिवस 366 असतात। साधं वर्ष असेल तर 365 दिवस आणि लीप वर्ष असेल तर 366, म्हणजे एक दिवस वाढतो। तसंच बघा, सामान्य वर्षामध्ये 52 आठवडे व एक दिवस असतो आणि लीप वर्षामध्ये कशी वाढ होते बघा, 52 आठवडे आणि 2 दिवस असतात। तसंच साधं वर्ष असेल तर 1 जानेवारीचा वार हा 53 वेळा येतो। बघा, 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो जर साधं वर्ष असेल तर। आणि लीप वर्षामध्ये 1 व 2 जानेवारीचा वार 53 वेळा येतो। 1 आणि 2 तारखेचा म्हणजे 1 आणि 2 जानेवारीचा वार लीप वर्षामध्ये 53 वेळा येतो। तसंच बघा, आता 1 जानेवारीचा वार हाच 31 डिसेंबरचा वार असतो साधारण वर्षामध्ये। म्हणजे ज्या साधं वर्ष असेल तर 1 जानेवारीचा वार म्हणजे वर्षाची सुरुवात आणि वर्षाच्या शेवटचा वार हा एकच वार असतो। उदाहरणार्थ 1 जानेवारीला सोमवार असेल तर 31 डिसेंबर म्हणजे वर्षाची शेवट त्याच वाराने सोमवारानेच होते। आता लीप वर्षामध्ये कसा बदल होतो बघा, लीप वर्ष असेल तर 1 जानेवारीचा वार म्हणजे त्याच्या पुढचा वार, बघा 1 जानेवारीचा जो वार असतो त्याच्या पुढील वार म्हणजेच काय, 31 डिसेंबरचा वार होय। म्हणजे ज्याने सुरुवात झाली त्याच्या पुढच्या वाराने एंड होतो। आलं लक्षात? आता बघा, उदाहरणार्थ 1 जानेवारीचा वार आहे सोमवार आणि 31 डिसेंबरचा वार येणार त्याच्या पुढचा म्हणजेच मंगळवार। लीप वर्ष असेल तर 1 जानेवारीचा वार आणि त्याच्या पुढचा वार म्हणजेच वर्षाची शेवट 31 डिसेंबरचा वार। आले लक्षात? आता पुढे बघा, फेब्रुवारी महिन्यात जर साधं वर्ष असेल म्हणजे सामान्य वर्षात फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस असतात आणि लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात। हे तर तुम्हाला माहीतच आहे। आता पुढे बघा, साधं वर्ष असेल तर चैत्र महिना हा 30 दिवसांचा असतो आणि लीप वर्ष असेल तर चैत्र महिना हा 31 दिवसांचा असतो। असा सामान्य वर्ष आणि लीप वर्षामध्ये बदल आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।